गोव्याचे नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे यांच्या दोनापावला येथील खासगी बंगल्यावर मोर्चा नेल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी विरोधी पक्षनेते युरी अलेमाव, आमदार कार्लोस फेरेरा, वेन्झी विएगस, क्रूज सिल्वा, आरजीपीचे प्रमुख मनोज परब यांच्यासह साधारण 1,500 लोकांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे। या आंदोलकांनी बेकायदेशीरपणे मोर्चा काढला, मंत्र्यांच्या खासगी निवासस्थानावर जमाव केला, साधारण 8 तास रस्ता बंद करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला, असं एफआयआरमध्ये नोंद करण्यात आले आहे। मागील शनिवारी आमदार विरेश बोरकर यांनी सांतांद्रे मतदारसंघातील कलम 39 अ नुसार प्रस्तावित जमिनीचा बदललेला झोन रद्द करण्यासाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं। त्यांनी पाळे शिरदोन ग्रामस्थांसह खात्याच्या पाटो येथील कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं होतं। नंतर पोलिसांनी आमदार बोरकर यांना कार्यालयातून बळजबरीने बाहेर काढलं होतं। त्यानंतर बोरकर यांनी आपली मागणी पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण करण्याचा निर्धार पक्का करत आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं होतं। याला काँग्रेस आणि आपच्या आमदारांनी पाठिंबा दिला होता। याच आंदोलनादरम्यान आंदोलकांनी आझाद मैदानावरून मंत्री राणे यांच्या खासगी बंगल्यावर मोर्चा नेला होता। याच आंदोलकांच्या विरोधात आता एफआयआर दाखल करण्यात आला आहे। आंदोलनात सहभागी झालेल्यांना नोटिसा येऊ लागल्या आहेत। यामध्ये त्यांना पणजी पोलीस स्थानक, ताळगाव पोलीस आउटपोस्ट अथवा दोनापावला पोलीस आउटपोस्ट इथं येऊन भेटण्याचे आदेश नोटिसीद्वारे देण्यात आले आहेत।